झालं आपलं मस्त व्हेज पुलाव आणि कढी तयार गरमागरम. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज भाकरी चपात्या करायचा कंटाळा आला आहे. आज पुलाव बनवायचा आहे साधा आपला पटकन. वाटीभर तांदूळ घेतलेत बघा, मटार घेतलेत, तोंडली, बटाटा, टॉमॅटो, कसुरी मेथी, मिरची, आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर सगळी तयारी करून घेतली. कुकरमध्येच लावणार आहे पटकन. आलं लसूणची पेस्ट करून घेते. जिरं मोहरी घालते बघा. कधी कधी काय होतं, कंटाळा येतो चपाती भाकरी करायचा. हरकत नाही कधीतरी असा पटकन पुलाव करावा. नेहमी नाही, पण कधीतरी महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेस मी करते. चालतं म्हणजे. जिरं मोहरी घातली बघा. हे आलं लसूण चेचून घेतलं. कांदा घातला. एक मोठा कांदा चिरून घेतला. आता एक एक करून टॉमॅटो, मटार, बटाटा सगळं घालून घेते. बटाटा घातला, तोंडली चिरून घेतलेली, मटार सगळं छान मिक्स करून घेते चांगलं तेलात. एक मिनटं जरा चांगलं ह्या भाज्या परतून घ्यायच्या. टॉमॅटो घालते. खूप काही मसाले वगैरे नाही घालणार आहे मी. अख्ख्या 2-3 मिरच्या घातल्या बघा, त्या काही जेवताना काढता येतात. कढीपत्ता, कोथिंबीर घातली. परत छान मिक्स करून घेते. कसुरी मेथी घातली थोडीशी. हे बघा, छान अशा परतून घेते तेलात. तांदूळ धुवून घेते. एकीकडे पाणी ठेवले मी गरम करायला. वाटीभरच घालणार आहे मी, जास्त नाही करायचं आहे. हळद घातली. हा थोडासा गरम मसाला घातला बघा. लाल तिखट आहे. थोडं हिंग घातलं. मीठ घालून मस्त परतून घेते चांगलं. तांदूळ पण धुवून घेतलेत. हे बघा, तांदूळ धुवून घेतले, ते छान बारीक तांदूळ आहेत. आमच्याकडे कसं ज्वारीच्या, तांदळाच्या, बाजरीच्या सगळ्याच प्रकारच्या भाकरी असतात, पण भाकरीच असतात दोन्ही वेळेला. त्यामुळे कंटाळा येतो कधी कधी भाकरी करायचा. म्हटलं चला आज भाकरी कॅन्सल. तर हे बघा, तांदूळ घालून घेतले. मस्त छान परतून घेतलं चांगलं. पाणी गरम करायला ठेवलं आहे ना, ते पाणी घालून घेते आता ह्यात. हे बघा, उकळलेलं पाणी घालते. चांगलं मिक्स करून घेतलं बघा. झाकण लावून याच्या आता फक्त 2 शिट्ट्या होऊ देते. दोन शिट्ट्या होऊ देते. आता कुकर तर लावला, तर त्याच्याबरोबर खायला काय करायचं म्हटलं चला दाखवते. आता काहीतरी करते. एरवी आम्ही नुसतं दही पण खातो खिचडीबरोबर. 2 शिट्ट्या होऊ देते, पण दाखवते तुम्हाला. शिट्ट्या होईपर्यंत कढी करायला घेते मी. ही लोखंडी कढई ठेवली बघा, मुद्दाम लोखंडी कढईच वापरते मी. ही पळी पण लोखंडीच आहे. पुसून घेते जरा. लोखंडी कढईला लगेच असे डाग पडल्यासारखे वाटतात बघा.
कढी करते. हे बघा थोडंसं वाटीभर दही घेतलं आहे, थोडंसं आलं लसूण कुटून घेतलं आहे, मिरची कुटून घेतली, थोडा कढीपत्ता, मिरची. कढी करते आज मस्त. दही फेटून घेते जरा थोडंसं बेसन पीठ घालून. हे बघा हे 2 चमचे बेसन पीठ घालते, आपले छोटे 2 चमचे. फेटून घेते चांगलं ते दही. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडं कढी होईल माझी करून. कधीतरी कोशिंबीर वगैरे केली तरी चालते. म्हटलं आज चला कढी करूया, जरा थोडासा गारवा पण आहे, तर मग दही नको खायला, कढी करावी. पाणी घालून चांगलं फेटून घेतलं. मिरचीमध्ये मीठ घातलेलंच आहे मी. आलं लसूण आणि मीठ मिरची असं कुटून वेगवेगळं ठेवलं आहे बघा. आता करून घेते कढी. तेल घालते कढईमध्ये. मोहरी घातली, जिरं घातलं. ही आलं लसूणची पेस्ट घालते आधी. मस्त फोडणी बघा त्या तेलात परतू देते. कढीला जरा आलं लसूणच्या मस्त फोडणी घातली म्हणजे छान सुगंध येतो. मीठ मिरची घातली. कढीपत्ता कोथिंबीर घातली. हिंग घातलं बघा. हळद घालते. मस्त ते मसाला परतून घेतला, मीठ मिरची आलं तेलामध्ये. आता ते दही आपण फेटून घेतले ना बेसन पीठ घालून, ते घालते त्यात. हे बघ हे घालून घेते. पाणी घालायला लागेल. आमच्याकडे कढी जरा थोडीशी पातळच आवडते, अगदी घट्ट नाही. आणि पुलाव बरोबर खायची, त्यामुळे मी थोडीशी पातळच करणार आहे. एरवी कसं मी कढी केली तर त्यात भजी टाकतो आम्ही. भजी टाकून केलेली कढी पण आवडते, पण आज पुलाव बरोबर खायची म्हणून मग त्यात भजी नाही टाकणार आहे मी. हे बघा थोडंसं अजून पाणी घालायला पाहिजे. आणि कढी आम्ही उकळू देत नाही. थोडीशी अशी फुगली की मग गॅस बंद करतो, नाहीतर मग कढी फुटते. हे बघ झाली कढी, फुगली बघा. गॅस बंद करते आता. झाली आपली कढी. इकडं कुकर पण झालाय. कढी झाली. कुकर गार होऊ देते जरा 1-2 मिनटं आणि मग उघडून घेते. शिट्टी जरी लगेच झाली तरी कुकर जरा गार व्हायला पाहिजे ना, थोडा गार होऊ देते. हे बघा कढी झाली. पुलाव पण झाला आपला. थोडंसं गार झाल्यावर उघडते मग कुकर. झाला गार बघा. कढई बाजूला ठेवते ही आणि कुकर उघडते. हे बघा मस्त असा आपला पुलाव तयार. ते वर भाज्या वगैरे वर येतातच, ते आपण परत मिक्स करायच्या मग छान. मस्त असा पुलाव झाला आपला. हे बघा कधीतरी असं करायला हरकत नाही. हे बघा ही आपली कढी आणि हा पुलाव मस्त. दाखवते तुम्हाला ताटात काढून. हे बघा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा बेत, पटकन कमेंट करून सांगा. तुम्ही करता का असा पुलाव? आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडंसं बाहेर पडलं, उचलून घेते.
हे बघा झालं मस्त गरमागरम.